बघा, आज आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय पाहायचं आहे. जसं की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय महत्त्वाचं आहे या प्रकरणामध्ये, त्याच पद्धतीनं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय महत्त्वाचं आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम म्हणजे प्रमेय, एरिया क्षेत्रफळ, सिमिलर म्हणजे समरूप, ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण. थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सुरुवातीला आपण या प्रमेयाचं जे स्टेटमेंट आहे, विधान, ते आपण बघूया. इथं आता जागा अपुरी आहे, त्यामुळे हे विधान इथं मी लिहिलेलं नाही. हे विधान तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. हा व्हिडिओ बघताना पाठीमागच्या तासाला मी सांगितलं तुमच्याजवळ पुस्तक ठेवायचं. तर काय विधान येते बघा. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. बघा पुन्हा एकदा, दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. तिकडं थिअरम स्टेटमेंट काय येतंय, सेमी इंग्लिश माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, when two triangles are similar then the ratio of areas of these two triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. म्हणजे रेशो घ्यायचा, पण कशाचा? फक्त करस्पॉन्डिंग साइडचा नाही, त्यांच्या स्क्वेअरचा, त्यांच्या वर्गांचा रेशो घ्यायचा. आता साधारणपणे हे जे प्रमेयाचं विधान आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये दिलं जातं आणि बाकीचा जो भाग आहे तो तुम्हाला सोडवायचा असतो. याच्यामध्ये मग आकृती आली, पक्ष गिवन, साध्य टू प्रूव्ह आणि सिद्धता प्रूफ, एवढा भाग तुम्हाला करायचा असतो. पहिल्यांदा याचं जे पक्ष आहे तो लिहूया. आता जर तरच्या स्वरूपामध्ये हे प्रमेय आहे बघा. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, म्हणजे तर पर्यंतचा जो भाग आहे किंवा विधानाचा सुरुवातीचा भाग, त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, या प्रमेयाचं पक्ष लिहू शकतो. काय दिलंय, जर दोन त्रिकोण समरूप असतील, म्हणजे इथं पक्षामध्ये काय लिहायचं, त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण कोणता, पलीकडचा PQR. हा भाग महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये अजून काय लिहिता येत आहे, म्हणजे आकृतीवरून लिहिता येत आहे बघा. AD लंब कुणाला आहे, BC ला आहे. त्यानंतर इकडं काय, PS लंब QR आहे. हे याच्यामध्ये पक्षामध्ये लिहायचं आहे. साध्यमध्ये काय येते बघा, तर नंतरचा जो भाग आहे त्याच्यावरून आपण साध्य लिहू शकतो. तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं साध्यामध्ये. म्हणजे काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQR. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं आपण. तर इथं आपल्याला त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर आहे. म्हणजे आता इथं संगत बाजूंच्या जोड्या 3 येणार आहेत, तर या 3 संगत बाजूंच्या जोड्या घ्यायच्यात, पण त्यांचे वर्ग घ्यायचे. म्हणजे समजा AB घेतली आपण, ABचा वर्ग, पहिलं दुसरं अक्षर, त्यावेळी इथं काय येणार आहे, PQचा वर्ग येणार. दुसरा आणि तिसरा अक्षर घेतलं, BCचा वर्ग घेतला, तर इथं काय येणार आहे, QRचा वर्ग.
त्यानंतर पहिला आणि तिसरं म्हणजे AC चा वर्ग घेतला तर इथं PR चा वर्ग येणार. आता सिद्धता बघूया. चुकून एखाद्या वेळेस तुम्ही फक्त संगत बाजूंची गुणोत्तर घेता. संगत बाजूंची गुणोत्तर नाही, त्या संगत बाजूंच्या वर्गांची गुणोत्तर घ्यायची. तर सुरुवातीला आपण अगदी प्रकरणाच्या सुरुवातीला पाहिले दोन त्रिकोण. आता इथं बघा, ह्या त्रिकोणाचा पाया BC आहे, याचा पाया QR आहे आणि ह्याची उंची AD आणि ह्याची PS आहे. तर मग अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर घेतलं तर आपण पाहिले की ते क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हे पाहिले. तर तो गुणधर्म सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. कसा लिहिता येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता पहिल्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे? BC आहे. उंची कोणती आहे? AD आहे. छेदामध्ये जो त्रिकोण आहे त्याचा पाया कोणता आहे? QR आहे आणि उंची आहे बघा आकृतीमध्ये कोणती आहे? PS आहे. बरोबर. थोडस आपण आता इथं दोन गुणोत्तर वेगवेगळी करूया. BC छेद QR करूया आणि AD छेद PS घेऊया. असं घेता येतं, किंमत बदलत नाही. किंमत त्याच्यामुळे असं घेतल्यामुळे काही किंमत बदलत नाही. याला 1 नंबर देऊया. बर. त्यानंतर आता आपण समोरून त्रिकोणांसाठी काय कसोट्या पाहिलेल्या आहेत. या कसोट्यांचा उपयोग करून आपण इथं दोन त्रिकोण हे समोरून दाखवायचे आहे. बघा, त्रिकोण ह्याच्यामध्ये ABD, त्रिकोण ABD व त्रिकोण तिकडे काय येणार आहे बघा आता PQS, त्रिकोण PQS. कोण B ला कोणता कोण एकरूपी. ठीक आहे. समरूप दिले त्रिकोण, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. कोण B ला कुठला कोण एकरूप येणार आहे? इथं B मध्ये आहे, मग इथं Q येणार आहे. कोण B एकरूप कोण Q. आता याला कारण काय लिहू शकणार आहे आपण? पक्ष. म्हणजे पक्षाचा ह्याचा उपयोग करून आपण हे लिहिलं ना, समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. त्यानंतर आता अजून एक आहे, या दोन त्रिकोणामध्ये हा जर कोण घेतला ADB, कोण ADB, तिकडं कोणता घेता येईल बघ. ADB म्हटल्यावर इकडं PSR, कोण PSR. दोन्हीची माप किती आहेत? काटकोन आहेत नाही, हे काटकोन आहेत म्हणजे हे काटकोन असणार आहे. बरोबर 90 अंश. आता पुढं म्हणून आता बघा, हे दोन त्रिकोण ABD, त्रिकोण ABD
समरूप त्रिकोण पी क्यू एस. कोणती कसोटी येणार आहे बघा. या ज्या दोन्ही अटी लिहिल्या त्या कशा संदर्भातल्या आहेत, कोणा संदर्भातले आहेत. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांशी एकरूप आहेत. कसोटीचं नाव बऱ्याच वेळा वापरलेली आहे कसोटी आपण. कोणती येणार आहे, कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. आता याच्यावर मग एडी पहिला आणि तिसरा अक्षर घेतलं तर इथं काय येणार आहे, पहिलं आणि तिसरं पी एस येणार आहे. त्याच्या बाबतीत ए बी घेतली आपण, पहिला आणि दुसरा अक्षर, तर इथं काय येणार आहे, पी क्यू येणार. साधारण ह्या उंचींचं गुणोत्तर घ्यायचं आणि ए बी आणि पी क्यू हे एक गुणोत्तर घ्यायचं. हे गुणोत्तर इथं गुणधर्म कुठला वापरला, समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या ज्या बाजू असतात त्या कशा असतात, प्रमाणात असतात. साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन सेम प्रपोर्शन. याला 2 नंबर द्यायचा. परंतु त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दिलेलंच आहे. ए बी सी आणि पी क्यू आर समरूप आहे. आणि याच्यावरनं जसं आता 2 समरूप त्रिकोण आहेत, आपण संगत बाजूंच्या 2 जोडलेले आहेत. फक्त आपल्याला हे 2 समरूप त्रिकोण आहेत तर त्यांच्या संगत बाजूंच्या 3 जोड्या ह्याच्यावर. मग काय येणार आहे, इथं फक्त 2 वगळून उत्तर मिळतंय आपल्याला. पहिलं दुसरं अक्षर ए बी, इकडे काय येणार आहे, पी क्यू येणार. बी सी घेतलं, पलीकडे काय येणार आहे, बी सी ला दुसरा आणि तिसरा अक्षर म्हणल्यावर इथं क्यू आर येणार. त्यानंतर ए सी ला पहिला आणि तिसरा अक्षर इथं पी आर येणार. याला 3 नंबर देऊया. आता 2 आणि 3 चा विचार करायचा. पहिल्यांदा तर 1, 2 आणि 3 वर ना लिहूया आपण कंसामध्ये. आता 1 मध्ये काय सांगितलं बघा, हे लिहायचंच आपल्याला. इथं 1 चा वापर करावाच लागणार. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. त्याच्यामध्ये आता ह्याची उजवी बाजू बघा ही आहे, बी सी छेद क्यू आर. गुणिले काय होणार आहे, ए डी छेद पी एस. ए डी छेद पी एस. बी सी छेद क्यू आर हा हे असं घेऊया. आता हे जे आहे ए डी छेद पी एस हे बघा 2 मध्ये इथं दिसतंय मला इथं. आणि त्याची किंमत काय दिसते, ए बी छेद पी क्यू दिसते. ए बी छेद पी क्यू.
हेच एबीचे PQ इथं दिसतंय आणि त्याची किंमत किती दिसते BC छेद QR. म्हणजे आपण जसे की आता असं म्हणूया की पहिलं गुणोत्तर दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरं गुणोत्तर तिसऱ्याशी एकरूप आहे, तर पहिलं तिसऱ्याशी एकरूप म्हणजे AD छेद PH च्या ऐवजी आपण BC छेद QR घेऊ शकतो. BC छेद QR घेऊ शकतो. मग आता बघा BC मध्ये BC केलं तर काय येणार आहे, BC चा वर्ग येणार आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं येते. QR मध्ये QR केलं तर QR चा वर्ग येतो. शेवटी मग शेवटी असं लिहूया या स्वरूपात, एरिया ही डावी बाजू एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता इथं बघा BC छेद QR चा वर्ग आहे. BC छेद BC वर्ग छेद QR वर्ग. आता ह्याच्यावरनं आपण BC वर्ग छेद QR वर्ग एवढीच किंमत AB वर्ग छेद PQ वर्ग एवढी येणार आहे. कारण काय ह्याच्यावरनं हे वर्ग केले तर ह्याचे वर्ग केले तर काय येणार आहे, AB वर्ग छेद PQ वर्ग. त्यानंतर हे BC वर्ग छेद QR वर्ग. त्यानंतर जसं की आता पुन्हा बरं ह्याच्यावरनं ह्याचे वर्ग केलेत, मग ह्याचे वर्ग काय येणार आहेत, AC वर्ग छेद PR वर्ग. AC वर्ग छेद PR वर्ग. अशा पद्धतीनं या प्रमेयाचं जे साध्य आहे ते आपण या ठिकाणी मिळवलेलं आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, असं हे प्रमेय आहे. संगत बाजूंचे काय घ्यायचे, वर्ग घ्यायचे. या प्रमेयाच्या सिद्धतेमध्ये आपण दोन गुणधर्म वापरले. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, हा एक गुणधर्म वापरलाय. आणि अजून एक म्हणजे कसोटी एक वापरली, समरूपतेची कोको कसोटी. याशिवाय दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात, हा एक गुणधर्म वापरलाय. शिवाय दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे हे पूर्वज्ञान तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याची सिद्धता व्यवस्थित लिहू शकता. या प्रमेयाची जी सिद्धता आहे तुम्ही पुन्हा एकदा हे प्रमेय समजून घ्या आणि फक्त विधान लिहून काढा कच्च्या वहीमध्ये आणि त्याच्यावरनं मग आकृती, पक्ष, साध्य आणि सिद्धता न बघता लिहून काढा. म्हणजे तुम्हाला या प्रमेयाच्या बाबतीत काही अडचण राहणार नाही. प्रमेय दोन अर्थाने महत्वाचं आहे. एक म्हणजे हे प्रमेय परीक्षेसाठी विचारलं जातं, बोर्ड परीक्षेसाठी. आणि दुसरं म्हणजे या प्रमेयावरच आधारित सराव संच 1.4 आहे, तो आपण बघूया. त्यातली काही उदाहरणं बघूया आज. सराव संच 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4.
तर पहिलं उदाहरण सुरुवातीला बघूया. काय दिलंय बघा, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे. The ratio of corresponding sides of a similar triangle is 3:5. 3:5 असं गुणोत्तर आहे, संगत बाजूंचं गुणोत्तर. तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. प्रश्न तुम्ही पहिला प्रश्न पुस्तकामधून समजून घ्या, म्हणजे इथं आपल्याला वेळ वाचवता येईल. पहिलं उदाहरण बघतोय आपण. काय विचारले प्रश्न, म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं. जसं की दोन त्रिकोण आपण पहिला एबीसी मानला आणि दुसरा पीक्यूआर मानला, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर हे विचारलेलं आहे. आपण मानूया तसं. समजा समरूप त्रिकोणामधला पहिला एबीसी आणि दुसरा पीक्यूआर असं म्हणून. आता देताना काय दिलंय, त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिलंय 3:5. म्हणजे समजा आपण ए बी ही बाजू घेतली तर ए बी ची संगत बाजू काय येणार आहे, पीक्यू येणार आहे. ते किती आहे, 3:5 आहे. तर समजा आपण 1 नंबर दिला, हे दिलेलं आहे प्रश्न नंबर. त्यानंतर ए बी आणि पी क्यू या गुणोत्तराची समानपट एक्स मानू. म्हणजे हे गुणोत्तर 3/5 आलंय, याचा अर्थ ए बी ची किंमत 3च असेल असं काय नाही, पी क्यू ची किंमत 5 असेल असं काय नाही. बघा समजा ए बी ची किंमत समजा 9 आहे आणि पीक्यू ची किंमत 15 आहे. ह्यांचं गुणोत्तर घेतलं तर मग बघा संक्षिप्त रूप दिलं तर किती होणार आहे, इथं 3 त्रिक 9 आणि 3/15 3/5 असं येतं. म्हणजे याचा अर्थ जे गुणोत्तर येतं तर त्या गुणोत्तराचं जे पूर्वपद आहे ती म्हणजे ए ची किंमत असते असं नाही, उत्तरपद आहे ती म्हणजे 5 किंमत असेलच असं नाही. फक्त इथं एक गोष्ट लक्षात घेता येते, तर ए बी आणि ए बी ची किंमत 3च्या आणि पी क्यू ची किंमत 5च्या समानपटीत असणार. आता हे समानपट इथं जे उदाहरण घेतलंय आपण त्याच्या बाबतीत ही समानपट किती आहे बघा, म्हणजे किती पट केली, 9 म्हणजे तिप्पट केली, त्यानंतर 15 म्हणजे तिप्पट. म्हणजे थोडक्यात काय, इथं ए बी आणि पी क्यूच्या ज्या किमती आहेत त्या 3 आणि 5च्या किती पटीत आहेत, 3च्या पटीत आहेत, 3च्या. म्हणजे अशी आता समानपट आपण एक्स मानूया ए बी व पी क्यू या गुणोत्तरांची. ए बी व पी क्यू यांच्या गुणोत्तराची समानपट. जसं की तर 3 पट केलेले आहेत तशी समानपट आपण एक्स मानू. याचा अर्थ एक्स ला दोन्हीला गुणायचं, 3 ला आणि 5 ला. म्हणून आता ए बी किती येणार आहे, मग 3 ला एक्स ला गुणलं किती आलं, 3x. त्यानंतर पी क्यू किती येणार आहे,
5 ला x ला गुणलं किती येणार आहे 5x. AB बरोबर 3x आणि PQ बरोबर 5x अशा होणार आहे. आता प्रमेय आपण पाहिलं बघ, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. ते प्रमेय वापरूया आणि आपल्याला काय करायचं, त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर काढायची. म्हणजे ह्या दोन त्रिकोणा क्षेत्रफळांची गुणोत्तर काढायची. बघूया, लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. छेदामध्ये काय एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय येणार आहे, संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर घेतो आपण बरोबर चिन्हाच्या पुढे. म्हणजे AB वर्ग छेद PQ वर्ग येणार आहे. इथं काय द्यायचं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. थोडक्यात लिहितो मी. पूर्ण याच्यावर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी काय येणार प्रमेयाचं नाव, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे नाव लक्षात ठेवायचे थेरम्स व्यवस्थित, जसे की बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय या पद्धतीने. बरोबर, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह देऊया. हा एबीची किंमत भरायची किती आहे 3x आणि त्याचा वर्ग, हा वर्ग. PQची किंमत 5x, 5x चा काय येणार आहे वर्ग येणार आहे. इथं बघा 3 चा वर्ग 9 येणार आहे, 3 गुणिले 3. त्यानंतर x चा वर्ग x वर्ग. तसं आता 5x चा वर्ग करा, काय होतोय बघा, 5 चा वर्ग किती, 5 गुणिले 5 25 आणि x चा वर्ग x वर्ग. आता इथं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचंय आपल्याला, संक्षिप्त रूप. x वर्गला x वर्ग जाईल बघा, याला हे जात आहे आणि याला हे जात आहे बघा, याला हे जात आहे आणि राहत आहे मग काय 9 भागिले 25. हा, आता जसं विचारलंय तसं लिहूया, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग आता काय येणार आहे, क्षेत्रफळांचे गुणोत्तर. बरोबर 9:25, 9:25 असं येणार आहे क्षेत्रफळांचं गुणोत्तर. थांबूया इथं. सराव संच 1.4 मधलं आपण एक उदाहरण सोडवलेलं आहे. बाकीचे जे उदाहरण आहेत त्यातली काय उदाहरणं आपण पुढच्या तासाला बघूया. म्हणजे आपलं हे प्रकरण जे पहिलं आहे समरूपता सिमिलॅरिटी ते पूर्ण होईल. 1 तास लागेल हे प्रकरण पूर्ण होण्यासाठी. आजच्यासाठी तुम्ही मग काय करा, त्यातलं दुसरं उदाहरण सोडवा. दुसरं पहिलं आज घेतलेलं आहे आपण, आता दुसरं उदाहरण सोडवा आणि नंतरची मग बाकीची उदाहरणं घेतल्यानंतर मी सांगतो स्वाध्यायासाठी कुठली उदाहरणं राहत आहेत ते. एवढा झालेला भाग तुम्हाला समजलेला असेल. अजूनही काही विद्यार्थी असे आहेत की आपण लेक्चर घेतोय ते आपलं पट आहे त्या पद्धतीनं पाहत नाहीत. जे विद्यार्थी हे व्हिडिओ बघणार आहेत, हा पाठ बघणार आहेत,
त्यांनी एक कृपा करा, बाकीचे तुमचे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना मेसेज द्या. सरांनी अतिशय निकडीनं सांगितले की तुम्ही व्हिडिओ बघा, तर ह्याचा फॉलोअप आहे ना, म्हणजे तुम्ही काय करताय काय नाही करत हे शाळा भरल्यानंतर बघितलं जाणार आहे. 10वीचं वर्ष महत्त्वाचं आहे. शिक्षक एवढे जर तुमच्यासाठी करत असतील तर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ आत्ता परवा दिवशी मी टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये मला वाटतं फक्त 4 विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला. हे काय समाधानकारक नाही. शेवटी सर्वांनीच थोडंसं गांभीर्याने घेतलं पाहिजे. जे विद्यार्थी बघणार आहेत त्यांनी निरोप द्या, जे बघणार आहेत त्यांना काहीच कळणार नाही, पण जे विद्यार्थी बघणार आहेत त्यांनी बाकीच्या आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना निरोप द्या. म्हणजे जे आपण पाठवतोय अभ्यास तो निश्चित तुम्ही बघितला पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया.